सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं भव्य कीर्तन श्री भप सोमेश्वर गंगाधर स्वामी चांदेगावकर यांचे भव्य कीर्तन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी
मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भार प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी बोध मितुपन हा नुरे रे सुख अक्षय धीर सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी बोध लक्ष्मण म्हणे घ्याहो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी बोध सदाशिवा परब्रह्माद्वानंद वैभवा नमो देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जीची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्म नेनवे तुझा महिमा साकार होऊन आमा पूर्वीशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून आधी नमो शिवगान जे कामर सर्वाहून कयासे प्रेम शरण मी तीर्थ प्रसाद नेमेशी जे शिविते हरणेशी अलशे त्या दोन्ही प्रेमेशी भक्ती भावे त्या शरण ओम नमो जी सदा शिवा
शिवा सर्व देवाची देव अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आद्य जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज शिवयोगी मन्मथ माऊली वीर शैव सिद्धांताचे भाष्यकार परवाक्य पारवार पारदृष्टीय त्रिकाल वंदनीय अहमदपूर भूषण प्रतिमन्मथ माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पावनमय मंगलमय चरणी शिर साष्टांग दंडवत समर्पित करून माझे ग्रामदैवत श्री क्षेत्र 108 लिंग संगमेश्वर देवस्थान चांदेगाव तसेच तुमचे येथील ग्रामदैवत तुमच्या या नगरीचे जागृत देवस्थान संजीवन समाधी राजे ज्यांचा आज आपण समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत असे असलेले गुरुवर्य राचट्टेश्वर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून माझे माता पिता तथा या प्रस्तुत प्रसंगी उपस्थित सर्व या अनुभव मंडपामध्ये उपस्थित सर्व माहेश्वर वर्गाच्या चरणी शिर साष्टांग दंडवत समर्पित करून कीर्तनरूपी सेवेला गायन वादनाची साथ करणारे गायक वादक परिचित अपरिचित कीर्तनकार प्रवचनकार त्यामध्ये आपल्या भूमीतून जे बाहेर निघून तुमच्या या गावचं नाव तुमच्या गावचं नाव साधं नाहीये साधी गोष्ट लक्षात घ्या काय गावचं नाव ओलांडी काय आहे वलांडी काय वलांडी दुःख वलांडी काय वलांडी भवरोग वलांडी काय वलांडी भवसागर वलांडी शिवहर असे या वलांडी नगरीचं नाव अटके पार नेऊन पोहोचवणारे तुमच्या इथले दोन व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे गुरुबंधू शिवभक्तपरायण संगमेश्वर महाराज वलांडीकर आणि तसेच आमचे गुरुबंधू माहेश्वर मूर्ती काशीनाथ स्वामी महाराज वलांडीकर यांचे चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून या अखंड शिवनाम सत्यासाठी या राचट्टेश्वर भगवान महाराजांचे विश्वस्त असणारे स्वामी परिवार मग त्यामध्ये शिवभक्तीपरायण सोमनाथ स्वामी महाराज त्यामध्ये शिवभक्तीपरायण रवी स्वामी महाराज तथा या ठिकाणी अनेक महान विभूती तुमच्या नगरीमध्ये या ठिकाणी आहेत तसेच या ठिकाणी गायनाची वादनाची साथ करण्यासाठी लाभलेले वेळोवेळी प्रसंगी कीर्तनाची सेवा प्रवचनाची सेवा गायनाची सेवा व्यासपीठ सर्वच भूषवणारे आमचे मार्गदर्शक शिवभक्तीपरायण बाबू अण्णा धुळशेट्टे सुंदर गायन करणारे आमचे शिवभक्तीपरायण संजू अण्णा आता ज्यांचे मृदंग आपण ऐकलं आणि जसं वाटत होत त्या सुखाकारणे काय झाला देव कोणत्या येतीचे हे सुख न बोलावे वाचे मीही तसे तैशेची नाचे ती अवस्था झाली महाराज देहभान जाऊन देहभान विसरून आपण सुद्धा नाचावं ही अवस्था महाराज आता असं काही शिल्लकच राहिली काही ऐकावं
इतकं सुंदर तुमचं मदन महाराज, करावं तितकं कौतुक कमी आहे महाराज. हे तिघ जे राहिलेत नाही तर साधी गोष्ट नाही. एक दिवस कीर्तनाला यायचं म्हणलं तर अवघड आहे. सगळं नियोजन लावून यावं लागतं. 8 दिवस हे गाव सोडून इथं राहतात महाराज. थोडा त्याग आहे का यांचा? यांच्या त्यागासाठी एक बार टाळ्या वाजवा तुमच्या. कौतुक केलं पाहिजे हो. त्यांनी आहेत तर सर्व काही आहे, आणि त्यांनी जर नसलं तर अवघड आहे का? म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणचे या सप्त्याचे कमिटीचे अध्यक्ष शिवभक्तीपरायण उमाकांत अण्णा सावकार, त्याचनंतर त्यांचे कमिटीमध्ये असलेले सर्व संयोजक मंडळ. एकंदरीतच वेळ कमी आहे, आणि वेळ कमी असल्या कारणाने आता मी नावं घ्यायचं टाळतो बरं. या ठिकाणी साऊंड सिस्टमची सुद्धा सुविधा सुंदर आहे, नंबर 1 आहे मला. साधी गोष्ट नाही. आता साऊंड सिस्टम वाल्याला वेळ कमी आहे, आता उभं त्यांच्या नावावर उभं नाव घेऊन जमणार नाही. किमान त्यांचा फोन नंबर तर घेतो महाराज. एवढं सुंदर आहे. पैसे काय आता बघू आपण कीर्तन झाल्याच्या नंतर देऊ, पण आता किमान त्यांचा उभं नंबर तर घ्यायला पाहिजे असं साऊंड सिस्टम आहे. आणि आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी एक नवीन उपक्रम तुमच्या पुढे आहे. कोणता आहे तर आपला हा या वलंडी नगरीतला हा राचोटेश्वर गुरुवार्यांचा समाधी सोहळा जगभरात पाहू जाणार आहे. जगभरातले लोक त्या समाधी सोहळ्याला पाहणार आहेत. कशाच्या माध्यमातून? आजचं युग धावतं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, प्रसार माध्यमाचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, आणि त्या सोशल मीडियाच्या द्वारा प्रसारित बातम्या होतात. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी शिवभक्तीपरायण नागेश्वरजी झुंगा उदगीरचं जे युट्यूब चॅनल आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांच्या नावावरच ते युट्यूब आहे. त्या युट्यूब वरती हा आपला सोहळा जाणार आहे. म्हणून त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देऊन, त्याचनंतर या ठिकाणी माय तुम्ही सगळे थांबला म्हणून शोभा आहे. तुम्ही काही साध्या राहील नाही माय. आता तुमच्यावर लय टीकाटिकपणा करणं अवघड आहे, कारण तुम्ही आता काय झाला सगळ्या लाडक्या बहिणी झाला. उग साध्या राहील नाही अवघड आहे महाराज. आमच्या शेजारी भांडणं लागलं होतं, म्हणले उगं भांडायचं नाही म्हणली. आता पहिले तुम्ही गॅस पडून म्हणली. कोण समजला मला? म्हणलं काय समजलं म्हणली? मी कुणाची बहीण आहे? ती कशी आहे? लाडकी बहीण आहे म्हणली. साधी गोष्ट नाही महाराज. आता मुख्यमंत्र्याची बहीण म्हणल्यावर बोलायचं का? काहीच ना महाराज. तशा बहिणी एकंदरीतच पुन्हा एकदा परिचित अपरिचित कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, श्रोते शिवगण मंडळ तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी अभिवादन करून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चालत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा, आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी भव्य दिव्य अशा आनंदमय मंगलमय वातावरणात अगदी थाटामाटात चालू असलेला अखंड नामयज्ञ सोहळा, संपन्न होत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा, आणि अखंड नामयज्ञ सोहळ्यातील आजचा असणारा प्रसादाचा दिवस. या प्रसादाच्या दिवशी प्रासादिक कीर्तनाला आरंभ करीत असताना तुम्हा सर्व थोरा मोठ्याच्या, साधू संतांच्या, माता पित्याच्या, श्रोते शिवगणाच्या वाकपुष्पूर्वी सेवेकरिता घेतलेला अभंग वीर शैव परंपरेतील संत श्रेष्ठ देवमान्य जगमान्य कविवर्य शिवसंत कवी वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराजांचा अभंग आहे. शिवहर संतांची भूमी आहे. अनेक संत या ठिकाणी अवताराला आले. महाराष्ट्रात अनेक संप्रदाय नांदतात. दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, चैतन्य संप्रदाय आहे, विश्वकर्म संप्रदाय आहे, वीरशैव संप्रदाय आहे, देवी संप्रदाय आहे. त्या त्या संप्रदायाने घालून दिलेली सांगड नेमावली आहे महाराज. एक कायदा आहे. इतर संप्रदायामध्ये सांगतारूपी कीर्तनासाठी वेगवेगळे अभंग आहेत, पण आमच्या वीरशैव संप्रदायामध्ये सांगतारूपी कीर्तनासाठी, प्रसाद रूपी कीर्तनासाठी हा एकच अभंग आहे. सत्य कितीही हो, अभंग प्रसादाचा हाच महाराज. त्याचं कारण काय? शिवसंत लक्ष्मण महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून गुरु आणि गुरुचा प्रसाद विशेषत्वानं गायलेला आहे नव्हे. शिवसंत लक्ष्मण महाराज आजच्या अभंगातून तुमच्या आमच्या पुढे शिवसंत लक्ष्मण महाराज गुरु आणि गुरुच्या प्रसादाची महती गायली. एक
आजच्या अभंगातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या पुढे गुरु आणि गुरुच्या प्रसादाचा परिणाम गायला 2. आजच्या अभंगातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या पुढे गुरु आणि गुरुच्या प्रसादाची परिणिती गायली 3. आजच्या अभंगातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या पुढे गुरु आणि गुरुच्या प्रसादाचा परिमाण गायला 4. आजच्या अभंगातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या पुढे गुरु आणि गुरुच्या प्रसादाची फलश्रुती गायली 5. शिवहर गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. थोरी महिमा श्रेष्ठ आणि भारी. आजच्या अभंगातून शिवसंत लक्ष्मण महाराज गुरुच्या प्रसादाला 3-3, 4-4 विशेषण लावतात महाराज. थोरी, श्रेष्ठ आणि भारी अशी महती गातात. जगातली अशी कोणतीच वस्तू नाहीये, जगात असं काहीच नाही ज्याला 3-3, 4-4 विशेषण लावता येतील. जे थोरी आहे, जे श्रेष्ठही आहे, जे भारी आहे. काही वस्तू, काही गोष्टी अशा आहेत थोर आहेत, थोर असल्या म्हणजे श्रेष्ठ असतीलच असं सांगता येत नाही. गावातला मोठा माणूस, भरपूर श्रीमंती आहे, भरपूर पैसा अडकाय, पण वागायला नीट नाही. काय करावं? थोरवी आहे पण श्रेष्ठत्व नाही. गावातला एखादी गरीब आहे, निव्वळ झोपडीत राहतोय पण सदाचारी जीवन जगतोय. वागणूक कशी आहे? उत्तम आहे, म्हणजे श्रेष्ठत्व आहे. 1 लिटर गाईचं दूध आणि 1 लिटर म्हशीचं दूध, आपण सर्वजण शेतकरी आहोत. 1 लिटर गाईचं दूध, 1 लिटर म्हशीचं दूध डेअरीला नेलं आणि विकण्यासाठी आणि फॅट लावलं. कोणत्याला फॅट जास्त लागेल? म्हशीच्या दुधाला. पैसे कोणत्याला जास्त येतील? म्हशीच्या दुधाला पैसे जास्त. बरोबर आहे का? हा, म्हणजे भारी कोणतं दूध झालं? म्हशीचं. मला सांगा, पैसे जास्त आले म्हणून म्हशीचं दूध भारी झालं, पण श्रेष्ठ आहे का? श्रेष्ठ दूध कोणतं? या भूतलावर अमृत जर काय असेल तर ते गाईचं दूध आहे. अर्थात म्हणजे आईचं दूध जिथं चालत नाही तिथं गाईचं दूध चालतं. इतकं श्रेष्ठ आहे. चला, 1 लिटर बिस्लरी बॉटल आणि 1 लिटर होळचं पाणी, कोणतं महाग आहे? कोणतं महाग आहे? बिस्लरीचं पाणी. मला सांगा, बिस्लरीचं पाणी भारी आहे म्हणतात तुम्ही, किमती नाही, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पण पावित्र्य आहे का त्याच्यात? आणि होळचं पाणी, गावी गायीचे ओहोळ झाले सोडीला संकल्प. कारण परमेश्वर सांगता, ज्या ज्या तीर्थी आहे पाणी ते ते शिवाची पाय धुनी, परी तेच उत्तम म्हणून अभिषेक ती देवा. ते लक्षात ठेवा, तेच गंगा रूप झालं आणि तेच उत्तम आहे, श्रेष्ठ आहे महाराज. एक भारी आहे पण श्रेष्ठ नाही. म्हणून गुरु आणि गुरुचा प्रसाद एक असा आहे जो भारी आहे, श्रेष्ठ आहे, त्याची महती आहे, आणि जे थोरी आहे. लक्षात ठेवा, मराठी शब्दकोशाचा जर विचार केला तर थोरी या शब्दाचा अर्थ उंची दर्शवते. जगात अशी कुठलीच वस्तू नाही, जगात असं काहीच उंच नाही की सर्वात जास्त जर काय उंच असेल तर तो गुरुचा प्रसाद. गुरुच्या प्रसादावरून उंच वस्तू जगात दुसरी कोणती नाही. महिमा शब्दाचा अर्थ होतो गरिमा. सागराची खोली, लांबी, रुंदी याला गरिमा. अथांग पसरलेला सागर, ती गरिमा म्हणजे महिमा आहे. श्रेष्ठ शब्दाचा अर्थ श्रेष्ठत्व दर्शवते आणि भारी शब्दाचा अर्थ भारी आहे महाराज. उत्तरोत्तर एक एक चढ शब्द आहे. मग असा असलेला प्रसाद घेतल्याच्या नंतर, तो प्रसाद कळल्याच्या नंतर, तो प्रसाद पचल्याच्या नंतर मग त्याचा परिणाम काय? प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय. क्षण म्हणजे 6 आणि रिपू म्हणजे वैरी. वैरी याचा अर्थ शत्रू. आम्ही बाहेरच्या शत्रूपासून, आमच्या बाहेरच्या शत्रूपासून सावध होण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेरच्या शत्रूपेक्षा घातक जर कोणते शत्रू असतील तर ते आत आहेत महाराज. 6 प्रकारचे काम, क्रोध आदी. त्या शत्रूपासून विजय जर मिळवायचं झालं, त्या शत्रूला नाहीच जर करायचं झालं तर गुरुचा प्रसाद हा परिणाम करतो. मग गुरुचा प्रसाद घेतल्याबरोबर काय होतं? षड्रिपूचा काय होतो? नाश होतो. आता षड्रिपूचा नाश झाला, पण जी षड्रिपू ही जी वैरी होती
कुणाच्या जीवावर उड्या मारलास ते? कुणाच्या? मी आणि तू. लक्षात ठेवा. मग गुरुचा प्रसाद आम्ही घेतलं की त्याची परिणिती काय होते? मी तू पण हात रे सुख अक्षरी. जिथं मी आहे तिथं तू आहे, जिथं मी आणि तू हे द्वैत वाढलं महाराज. पण ज्या ठिकाणी मी संपलं आणि तू ही संपलं म्हणजे महाराज द्वैत मावळले ऐके रूपी. आणि जिथं एकता आहे तिथं काय आहे? सुख आहे महाराज. मग ते सुख कसं? अक्षय सुख म्हटलेलं आहे. मग त्या सुखाची व्याप्ती काय? त्या सुखाला कोणतं सुख म्हटलं जातं? सुख ब्रह्मानंद आनंद. त्या सुखाला ब्रह्मानंदाचं सुख म्हटलेलं. आणि त्या ब्रह्मानंदाच्या सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्याच्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे ना, इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. त्याला उपमा दिली महाराज, गगने आनंद. तो आनंद गगनातही मावणार नाही, इतका मोठा आनंद आहे. त्याचा प्रसाद मी माझ्या जीवनात अनुभवला म्हणून कोण सांगितले? लक्ष्मण महाराज. मला तो प्रसाद मिळालाही आणि कळालाही. पण महाराज म्हटले तुम्हाला सुद्धा जर तसं घ्यायचं असेल, तो आनंद मिळवायचा असलं तर एक करा म्हणले. लक्ष्मण म्हणे घ्या आणि जन्म मृत्यू. उगं घ्या म्हटले नाही, तुगं घेऊन बसा म्हटले नाही. ते घेऊन काय करा? जन्म मृत्यू. ज्या प्रसादाच्या योगे जन्म मृत्यू सुद्धा चुकवता येतो असा असलेला गुरुचा प्रसाद मिळाला आणि कळाला. असा असलेला उपदेश आजच्या अभंगातून संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या पुढे ठेवतात. या अभंगाचा सरळ सरळ वाचार आणि भावार्थ तुमच्या पुढे माझ्या बुद्धीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केलो. याचा लक्ष्यार्थ, गुढार्थ, गुह्यार्थ त्यापर्यंत मला पोहोचता येईल का नाही सांगता येत नाही. कारण नोहे मी पंडित, नोहे बुद्धिवंत, नोहे ज्ञानी भक्त, आत्मयोगी. मी पंडित नाही, बुद्धिवंत नाही, ज्ञानी भक्त नाही. लक्षात ठेवा. सद्भक्ताच्या अंगी लागणारे गुणही माझ्या अंगात आहेत का नाही याची मला मात्र काय आहे? शंका आहे. उगा तुमच्या नगरीनं, तुमच्या गावानं मला आमंत्रित केले, माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला या भृंगी शिवगणाच्या शिवगादीवरती आणून थांबवलंय. हे तुमच्या गावचं मोठेपण आहे महाराज. शिवहर आपल्याला पुढचा जवळ जवळ 40 मिनिटं शिल्लक राहिली. कशासाठी? चिंतनासाठी. पूर्वीचा काळ होता क्रिकेटचा खेळ 5-5 दिवस चालायचा. किती दिवस? कसोटी सामना असायचा. त्यानंतर काळ बदलला, 1 दिवसीय सामना झाला 50 ओव्हरचा. काळ बदलला महाराज. आता काळ आलाय कोणता? 20 ओव्हरचा काळ. काहीच नाही, बॅटिंगच चालू. सुरुवातीपासून 6 रन 4. शिवहर